मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. धुळे महानगरपालिकेची शेवटची महासभा पार पडली. या महासभेत शहरातला मुख्य चौक असलेल्या 5 कंदील बाजारपेठेच्या निर्मितीचा विषय मंजूर करण्यात आलाय. गेल्या 2 वर्षांपासून महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट होती. या दरम्यान 46 स्थायी समितीच्या बैठका आणि 31 महासभा संपन्न झाल्या. बेळगाव जिल्ह्यातल्या रायबागमध्ये मायक्का देवीची यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेला एक भक्त आपल्या पत्नीला चक्क ऑक्सिजन लावून घेऊन आलेला आहे आणि अनोख्या भक्तीची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये चायनीज मांजावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत आदेश दिलेत. पोलिसांना छापेमारी करून नायलॉन मांजा जप्त करण्याचे आदेश दिलेत. जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाडमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दहशतवाद्याला आदिलला लष्करानं कंठस्नान घातलंय. तसंच दहशतवाद्यांच्या शोधासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. मुंबई महापालिकेची नवनिर्वाचित महापौरांसाठी नवी वाहन खरेदी झाली आहे. महापौरांसाठी इनोव्हा हायब्रिड तर उपमहापौर आणि समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ गाड्या घेणार आहेत. 13 वाहनांसाठी महापालिका 2.5 कोटी रुपये खर्च करणार आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वादावर नवा तोडगा. धानोरकर आणि वडेट्टीवार गटाला 2.5 वर्ष महापौर पद तर शिवसेना युबीटीला स्थायी समितीचा प्रस्ताव. कुंभमेळ्यामध्ये श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार गुणदान. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय. नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विद्यार्थी करणार श्रमदान. भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा टॉर्च लावून प्रचार. सांगलीतल्या गार्डी आणि घानवडमध्ये टॉर्च लावून प्रचार. विरोधकांनी मुद्दाम लाईट घालवल्याचा महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप. नाशिकच्या काळाराम मंदिराचा मुख्य पूर्व दरवाजा तात्पुरत्या स्वरूपात बंद. रामकाल प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी निर्णय. उत्तर आणि दक्षिण दरवाजानं भाविकांना मिळणार प्रवेश. लघु उद्योग कर्जाच्या नावे 135 महिलांची फसवणूक. नाशिकच्या बागलाण भागातली घटना. संशयित आरोपीला मालेगावातून अटक. विरारमध्ये फळ धुण्यासाठी गटाराचं पाणी. ग्लोबल सिटी नाका परिसरातली घटना. माहिती देऊनही आरोपींवर कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप. कोल्हापूर पुणे हायवेवर कांद्यानं भरलेल्या ट्रकचा अपघात. हातकणंगले तालुक्यातल्या घुणकी इथली घटना. कोल्हापूरकडे येणारी वाहतूक ठप्प.